तर कुठे निघालो होतो आम्ही ते पुढे जाऊन सांगतेच मी. पण इथे सकाळी सकाळी ना लिलीला छान अशी 2 फुलं उमलली होती. ते बघून खूप छान वाटलं. तर तेच मी आणि आत्तू बघत होतो. तर इकडे मी आज ना नाश्ता आणि जेवण आमचं एकच असणार आहे. तर पुरी आणि भाजी बनवली होती. खूप छान अशी झालेली होती. तर बाकीचं सगळं आवरून आम्ही छत्री घेऊन निघालो बाहेर. म्हटलं चला रत्नागिरी एक्सप्लोअर करूयात. तर इकडे कुठेही जायचं म्हटलं ना तर पहिल्यांदा छत्री घ्यावी लागते, कारण पावसाचं काहीच सांगता येत. अभिजितला तर ऑफिशियल काम होतं, त्यामुळे आम्ही ऑटोनेच चौघजणं निघालो होतो. अंशला होती आज सुट्टी, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी बाहेर जाऊन यात, म्हणून इथं आम्ही आलो होतो. तर इथे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे, तर तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर घरापासून थोड्याच जवळच्याच अंतरावरती होतं. म्हटलं चला बघू शकतो आपण, ऑटोने जाऊ शकतो. तर इकडे छान असं घर होतं त्यांचं, कौलारू घरं होती अशी छान, आणि आजूबाजूला छान अशी झाडी वगैरे लावलेली होती. खूप छान असं वातावरण होतं. आणि तिथे ना एक छोटासा जिना पण होता, असं बाहेरून जाण्यासाठी होतं त्याला, आणि आतून पण जिना होता. तो मला फार छान वाटला. आतमध्ये पण ना खूप छान असं घर होतं. त्यांच्या काही काही वस्तू अशा ठेवलेल्या होत्या, पण आतमध्ये ना कॅमेराज अलाउड नव्हता, त्यामुळे मला ते शूट नाही करता आलं. तर तिथून आल्यानंतर इकडे आम्ही बाहेर थोडंसं स्नॅक्स खाऊयात म्हटलं. थोडीशी भूक पण लागली होती अंशला पण आणि आम्हाला पण, म्हणून छान कांदा भजी घेतले होते आणि अंशनी सँडविच घेतलं होतं. त्यानंतर ना बराच वेळ उरला होता आणि आमचा खरं तर हा इथे येण्याचा उद्याचा प्लॅन होता. पण म्हटलं चला वेळ आहे भरपूर आणखीन, आणि पाऊस पण काही आलेला नाही आहे, म्हणून आम्ही इकडे आलो राजमाता जिजामाता पार्कमध्ये. तर ते तर खूपच छान होतं, म्हणजे खरंच खूप बघण्यासारखं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं स्टॅच्यू पण होता, आणि खूप छान असा त्यांचा जीवन प्रवास पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं छान असं तिथे दाखवलेलं आहे त्यांनी. तर खूप छान वाटत होतं, मस्त होतं, ते पण बघण्यासारखं होतं. बाहेरचं पार्क तर खूप मोठं आणि खूप छान असं होतं. तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये. तरी पण मी सगळं शूट घेतलं नाही. आम्ही खालपर्यंत गेलोच नाही, कारण थोडंसं वातावरण वाटत होतं की पावसाचं झालेलं. त्यामुळे भीती वाटत होती की म्हटलं अचानक पाऊस आला तर म्हणजे खूप भिजून जाऊ आपण, म्हणून आम्ही जास्त खाली गेलो नाही. आणि इथं खाली उतरून ना डायरेक्ट समुद्रात दिसलं, तिथून खूप जवळ असा समुद्र होता आणि हे असं स्टॅच्यू होतं. तर आमचा चिकनचा बेत आहे. तर इकडे कोकणात आहे ना तांदळाच्याच भाकरी असतात नेहमी, पण आम्ही तिकडे आम्हाला ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लागली आहे. पण इकडे कोकणात तांदळाच्याच भाकरी, इकडे तांदळाच्या भाकरीचं पीठ पण मिळतं, तर तेच मी आता मागवलं आणलं. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे माझं, म्हणून तर तेच आता बनवून बघते कसं. तर तांदळाच्या भाकरी ना अशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळूनच करावे लागतं. तर मी पहिल्यांदाच करत होते, पण छान झाल्या होत्या आणि टेस्ट पण छान लागली. चिकन आणि तांदळाची भाकरी मस्त कॉम्बिनेशन होतं.